शतकान शतके पीडित झालेला सह्याद्री, मला स्वतंत्र करा, मला आजाद करा. हे भारतवर्षाच्या महापुरुषांनो, अरे या कोल्ह्या कुत्र्यानं मला भ्रष्ट केलं रे. आता नष्ट होण्याची वेळ आली. मला वाचवा, मला वाचवा. अरे आजपर्यंत या सह्याद्रीच्या छाताडावर ऋषी मुनी आजपर्यंत नांदत होते, गुण्या गोविंदानं जगत होते, तप व्रत करत होते. पण आज ऋषी मुनींचं दर्शन हे होणं आमच्यासाठी आज दुर्वल. मी सिंहमयू, मी सह्याद्री, मी अनादी, अति मी प्राचीन जन्म घेतला मी त्या जवांतुना, सळसळणाऱ्या तेज शिखांच्या सोनेरी धरणी गर्भातून, श्रेष्ठ पंचतरांच्या महाभूतांच्या आवेगातून अनमिलनातून जन्म घेतला मी त्या कुंडातून. कडे कपारी शिखरे माझी जन्माली, शालीनता, स्वातंत्र्यता, बंधुता, नीतिमातीची जिवंत झाली. कणाकणातून मराठमोळ्या संस्काराची फुले बहरली. प्रार्थनांचे नादमे नादत विश्व शांतीचे पसायदान हे. सोनियाचा दिनू उजळत येई मंगल सुख ग्वाही ओसंडुनी. आलांछित चंद्रम्याच्या निवांत शीतल चांदण्यातून, तापहीन मार्तंडाच्या प्रकाश किरणी लहान घे महाराष्ट्र हा आनंद भुवनी. फडकत होता अभिमानाने गरुड ध्वज या महाराष्ट्राचा. पाहत होता, सांगत होता इतिहास त्या यादव कुळांचा. मांदियाळी ईश्वर निष्ठांची महाराष्ट्राच्या आत्मकळांमध्ये निश्चिंतेने सुखरूप होती, माकत होती भक्ती रसांमध्ये. आणि अचानक माझ्यावरती घातच झाला. अचानक घातच झाला. आनंदाला दृष्ट लागली, दृष्टांचा ढोंब उसळला. सूर्याला त्या ग्रहण लागले, चंद्राला घेरले कळ्याने. लुटण्यासाठी करून आक्रमक जुलमीच्या त्या सुलतानाने मसनवटी जणू करून टाकली महाराष्ट्राच्या कस्तुरीची. रात्रंदिन मग एकच सत्ता जुलमांची, अत्याचारांची. टाको कुठेही रयत बिचारी हत प्रबल या महाराष्ट्राची. वर्षा मागून वर्षे गेली, शतके गेली शतका मागुनी. ज्वालामुखी तरी शांतच होता, जरी गेले इतके घडुनी. स्थित प्रज्ञ कोणी योग्यावाने भासत होता निद्रिस्त. पाप अनाचारी जुलमांचा होतच नव्हता कधीही आस्था. पण कोंभा परी अक्षर वृक्षांच्या राष्ट्रधर्म तो वाढत होता. सावध होता, मुक्ती मंत्र तो अलगतपण पावत होता. महाराष्ट्राची माती सक्षम समर्थ होती, तोही जाणत होता. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, शांतीची प्रार्थना निरामय आशा पलतुलून गेली. नाठाळांचे माती हानू काठे ही वृत्ती संतांनी जाणली. स्वातंत्र्याच्या वेडाने मग ज्वालामुखी हा उफाळला आणि मुक्ती मंत्र उद्गाता आणि शिवनेरीवर जन्माला. हे
चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे महाराष्ट्र धर्म रक्षिके ये महाराष्ट्राच्या गंगानो या महाराष्ट्राच्या पवनानो या दूध सागरा फेसाळत ये अरे राजापूरच्या ये गंगे ये किल्ल्यांच्या कटकटांनो या प्रचंड अवघड बुरुजांनो या जलदुर्गांनो दर्या सहया तुफान गरजत लाटांनो या सप्तसागरांनो या चंद्र सूर्यानो या ग्रह नक्षत्रांनो या दाही दिशांनो या देवदैवतांनो संत सज्जनांनो कुळवंतांनो मराठ मंडळींनो अवघे या आम्ही शिवाजी राजाचं आख्यान आणि चरित्र इथं मांडतो आहोत आणि तेही महाराष्ट्र रसात गातो आहोत तुम्ही पाहायला आणि ऐकायला अवघे या ऋषीमुनी संत महापुरुष सगळे माझ्या राजांचं चरित्र ऐकायला आले. अक्कोटकरांनो माझ्या देवाचं देशाचं धर्माचं पालन करण्यासाठी जेवढं रामायण महत्वाचं जेवढं भागवत महत्वाचं जेवढं महाभारत महत्वाचं तेवढंच माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं शिव महाभारत सुद्धा तितकंच महत्वाचं. म्हणून मी राजांना विनंती करतो राजे गंजलेल्या थांबलेल्या थकलेल्या मूर्छा येऊन पडलेल्या झोपा काढत असलेल्या झोपलेल्या हिंदू समाजाला आम्ही खळखळून जाग करण्याचा प्रयत्न छोटासा चिमुकला करतो आहोत. राज या प्रयत्नामध्ये आपणही सहभागी व्हावं. राजे आज आम्ही आपणास विनंती करत आहोत. राजे राजा या तिन्ही लोकांमध्ये या ब्रह्मांडामध्ये आज या क्षणाला आपण कुठेही असाल राजा या तिन्ही लोकातून आपण यावा अरे राजा आज आपण आपल्या सिंहासनावरती विराजमान व्हावा. आइए महाराज आइए. आइए महाराज आइए.
और आप आपके सिंहासन पर विराजिए। राजा जी आइए आइए। राजा आज थकलेल्या थांबलेल्या हिंदू समाजाला जागृत करण्याची ताकद फक्त राजा तुमच्या विचारातच आहे। त्यामुळे राजा आपण यावं आणि आपल्या सिंहासनावरती विराजमान व्हावं। सिंदखेड राजा येथे राजे लखुजी जाधवराव राहत होते। जिजाबाई साहेबांचा जन्म झाला फसली इसवी सन 1007च्या पौष पौर्णिमेला सूर्योदयाच्या समयी म्हणजे गुरुवार दिनांक 12 जानेवारी 1598 रोजी सकाळी ठीक 6च्या सुमारास मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला। राजे लखुजी जाधवराव पिताश्री त्यांच्या आऊसाहेब गिरिजाबाई म्हणजेच उर्फ माळसाबाई। राजे लखुजी जाधवांच्या दरबारामध्ये 2 भट्ट होते। त्यांनी ही तारीख काढलेली आहे। एकाचं नाव आहे रामसिंग भट्ट आणि दुसरे आहेत बजरंग भट्ट। आमच्या मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला। चिमुकली जिजा राजे लखुजी जाधवरांच्या घरामध्ये